नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, मी आता जरा मार्केटला जाऊन येतो. ते गायत्री म्हणे कांदे टमाटर वगैरे घेऊन या. हा गायत्री, काय काय आणायचं आहे? हा, डब्याला भाजी. हा त्रिशू, काय झालं? लपाछुपी खेळते? ठीक आहे, मी ते भाजीपाला घेऊन येतो, मग आपण लपाछुपी खेळू. हा, तुझ्यासाठी काय घेऊन येऊ? जेम्स? हा हा, आईस्क्रीम नको ना, आता थंड वातावरण, पाऊस किती चालू आहे त्रिशू बाहेर. आईस्क्रीमने काय होतं? आ, खाणार तू? नाही नाही, सर्दी होते ना, सर्दी झाली की नाही खायची ना आईस्क्रीम. म्हणजे मी आईस्क्रीम आणून तो औषध पिशील, मग सर्दी होऊन जाईल ना. काय आलं? हे बघा मित्रांनो, ते गायत्री बघा, ते डायमंड असतात ना, ते डायमंड लावायचे असतात ना, तर ते बघते ती. कसे डायमंड लावते मम्मी? असे डायमंड लावते. हा, कुठे जाते? आंब्रेला घेऊन जाते. ए गायत्री, सांग ना, काय काय आणायचंय? गायत्री, काय काय आणायचंय? काय आणणार? थोडा आवाज तर काढ. आता झोपेत ना उठलीस? गायत्री, सांगशील का पटकन? मला जायचंय ना, लेट होतंय ना, पाऊस येतोय ना बाहेर. डब्याला काहीतरी भाजी घेऊन या. डब्याला म्हणजे काय भाजी आणू? आता तुम्हाला काय आवडतं ते घेऊन या. मला तर सगळ्यात भाज्या आवडतात. तुम्हाला वांगे बटाटे हेच आवडतं, बाकी काय नाही आवडत. अजून काय, कुठली भाजी घेऊन येऊ दुसरी? फ्लावर असते, पत्ताकोबी असते, गव्हाच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, त्या वालपापडी असते, भरपूर भाज्या असतात. पत्ताकोबी असते, शिमला मिरची असते, ठीक आहे. ते लौकी असते, भरपूर असतं. किती ते भाजी आपल्या शेवगाच्या शेंगा बघतो बरं. आणि त्या बनवतो डब्याला हा, मग सकाळी. डब्याला म्हणजे आता संध्याकाळी जेवणाला सांगतोय. डब्याला वांगे बनवतो. कालच चिकन खाल्लं ना, आता कुठे चिकन खायला परत? आता वांगे बनवतो डब्याला. हा, डब्याला वांगे बटाटे. दळायचं नाही लागत, नाही आवडत तुळशी. हा, मग टिफिनला काय बनवून देशील? काहीच नाही बनवून देणार. टिफिनच नाही बनवून देणार तुम्हाला. टिफिन नाही बनवून देणार? आज नको ना टिफिन बनवून द्या. चला मित्रांनो, मला मार्केटला जायचंय का, आता पाऊस कमी झालाय. काय झालं? तुला मार्केट जायचंय? कशाला? तू पावसात नको येऊ ना, मी जाऊन येतो ना मार्केटला. हा, ते बघ, ते कपडे कपडे व्यवस्थित कर, असे नाही करायचे कपडे, गंदी बात असते ना. मी, चालले तो. तू कुठं चाललीस? मग मार्केट मधनं मला आईस्क्रीम घेऊन ये. हा, अजून काय घेऊन येशील? हा, जेव्हा मित्रांनो गॅलरी येऊ, नुसतं असं पावसाचं वातावरण वाटतंय. चला आता बाहेर. हे चल गायत्री, जातो मी. ठीक आहे, काय घेऊन जाऊ? कुठं ताईल द्यायला? ते डायमंड वगैरे आहेत त्याच्यामध्ये. चला मित्रांनो, मी आता जातोय तिथं मार्केटला, मध्ये भाजीपालाचं दुकान वगैरे दाखवतो, तिथं भाजीपाला वगैरे. ही पिशवी घेऊन जाऊ? हा हा, चालेल चालेल. हो चालेल चालेल मित्रांनो, भेटू आपण पुढे. चला. हे बघा, तुम्ही हे वातावरण बघताय ना, कालपासून असंच वातावरण आहे पूर्ण. म्हणजे एवढा 2 दिवसापासून एवढा जोरदार पाऊस चालू आहे ना, प्रमाणच्या बाहेर पाऊस चालू आहे मित्रांनो. आता बघा तुम्ही इथं उजव्या साईडला तर बघू शकता, हे पाणी वगैरे वाहत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला शूटिंगचा बंगला पण दाखवतो बघा. इथं गुजराती सिरियलची शूटिंग चालू आहे. इथं म्हणजे नेहमी शूटिंगच चालू राहतात, कुठल्या ना कुठल्या इथं पिक्चरचे शूटिंगच चालू राहतात. मागे अजय देवगण पण येऊन गेला, अजय देवगणचं पण पिक्चरची शूटिंग होती इथं. आम्ही इथं जवळ राहतो म्हणून आम्ही इथं बघायला येत असतो मित्रांनो. तर हे बघा वातावरण काय झालं आहे तुम्ही बघू शकतात. म्हणजे एवढी भयंकर परिस्थिती आहे ना, पंजाबसारखी स्थिती व्हायला काहीच टाईम लागणार नाही मित्रांनो. अजून 4-5 दिवस जर पाऊस चाललो ना, खूपच जोरदार पाऊस आहे इकडं. आपला धाराशिवमध्ये किती जोराचा पाऊस चालू आहे तिकडं. घराच्या घरं वाहत आहेत, पूर्ण अख्खं गाव उद्ध्वस्त झालं आहे. म्हणजे मला तर विनंती आहे, जे आजूबाजू लोक राहतील ना, त्यांनी नक्की मदत करायला जात. त्या गावामध्ये खूपच भयंकर परिस्थिती आहे. म्हटलं चला आपल्या त्रिशूसाठी काहीतरी घेऊया. म्हटलं आईस्क्रीम वगैरे नको, थंड वातावरण. म्हणजे त्यात जेम्स वगैरे घेऊन घेतले, 5,000 रुपयाचे जेम्स घेतलेत मित्रांनो मी.
चला म्हटलं आता डायरेक्ट आपण भाजी घ्यायला जाऊ. परत पाऊस वगैरे सुरू झाला तर परत मार्केटला पण जाता येणार नाही. मार्केटला म्हणजे इथं जवळच जातो मित्रांनो मी. इथं जवळच दुकान आहे, त्या भैयाचं दुकान आहे, तिथं जातो मी टमाटर वगैरे घ्यायला. ते बघा मस्त आहेत आपले कांदे बटाटे टमाटर वगैरे, म्हणजे सर्व भाजीपाला इथं भेटून जातो. तर मार्केटला कसं 10 मिनटं लागतात चालत जायला, त्यापेक्षा आम्ही या दुकानातच घेऊन घेतो मित्रांनो. म्हणजे इथं पण एकदम फ्रेश भाजीपाला असतो. आता पावसामुळे कसं घराच्या बाहेर पण पडता येत नाही काही नाही. चला मी आपले कांदे टमाटर वगैरे घेऊन घेतो मित्रांनो. चला तर आता जाऊया आपण घरी जाऊया. आता काहीतरी काय काय ते बघूया. हे बघा आत्ता झालो मित्रांनो घरी, भाजीपाला वगैरे घेऊन आलो. आता बघा ते त्रिशू काय खाते त्रिशू? दुधू चोकोस खाते. ते बघ ते दुधू चोकोस खाते. तू चाय पिली का गायत्री? दाखव चहा कुठे आहे तुझी? तिकडे ठेवली आहे. अच्छा ते चपाती पण काही खाते का? ती चाय चपाती खाते मित्रांनो. तर एवढा म्हणजे ना आता तुम्हाला दाखवलं मित्रांनो, म्हणजे एवढं वातावरण डेंजर झालंय ना. म्हणजे आपलं धाराशिवची परिस्थिती कशी झाली मित्रांनो, तर खूपच तिकडे तर खूपच अवघड परिस्थिती झाली मित्रांनो. तसंच आज इथं पण मुंबईमध्ये 2 दिवसापासून ना एवढा मुसळधार पाऊस चालू आहे ना, खूपच जोरदार पाऊस चालू आहे मित्रांनो. थोडाफार बंद राहतो 10-15 मिनिटासाठी, लगेच जोरदार पाऊस येतो. काय बाबूला आणू? तो बाबू तिथं आहे ना, बाबूला भरवते तू. तो बाबूला चोकोज नाही आवडत ना. तुला राहू दे, त्याला तिथंच राहू दे. अरे नाही. हे पटकन पी. खा ना त्रिशू तू. मार खाशी ना. तुला आवडतं ना दुधू चोकोज आवडतं ना? हा नाही आवडत? तिला ते दिसतंय ना, चाय चाय पाहिजे तिला. मग चाय चप्पी पाहिजे तुला? नाही चाय चप्पी नाही खायची. कार्टून हे घे. चल मी डोळे बंद करते, वाट. चाय गायत्री तू चाय वगैरे पी आता. चल आता पाऊस अजून परत जोरदार येणारच आहे बघ तू. पाऊस मी काय करू? चाय वगैरे. चल ना गायत्री, काय आता मुंबईमध्ये काय मजाच नाही. चल ना आपण गावीच जाऊया ना. गावाला काय म्हणजे हा गावी जी मजा आहे ना ती इथं नाहीये गायत्री. काय काम करणार नाही. करेल काही पण काम करेल ना. शेताचं काम येत नाही, काहीच कुठलंच काम येत नाही तुम्हाला. नाही ना शेताचं काम नाही येत मला. काय नाही येत. लग्नाच्या आधी शेताचं काम केलंच आहे ना मी. काय काम केलंय शेताचं सांगा. अरे मग काहीतरी शेंगा वगैरे उपडायला जायचं राहिलं ते. परत काय ते निंदणे वगैरे ते करायला, निंदायला वगैरे, कापूस वगैरे काढायला. चल जाऊया चल गावी, तू पण शेतात जा. ए गायत्री हा, आपली शेती आहे, आपण पण शेती वगैरे करूया. चल. हा काय खरोखर मुंबईमध्ये मला ना खरोखर नाही आता करमतच नाही मुंबईमध्ये यार. सिरियसली सांगतो तुला. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. चला बाय बाय. सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. चला बाय बाय मित्रांनो.